दडपशाही सुरू आहे असा आरोपही आंदोलनकर्त्यांनी केलाय। अक्षरशः सामान्य घरातली ही नागरिक आहे, सामान्य घरातले हे विद्यार्थी आहेत, ते कोणते गुंड किंवा राजकीय पार्श्वभूमीतले हे नागरिक नाही आहेत, सर्वसामान्य नागरिक आहेत, सर्वसामान्य विद्यार्थी आहेत। आपल्या हक्कासाठी ते रस्त्यावर उतरलेले आहेत, न्याय मागण्यासाठी रस्त्यावर उतरलेले आहेत। मात्र तरी देखील वोट करने आएंगे ना, भीख मांगने तभी दिखाएंगे। वोट मारने आएंगे ना, भीख मांगने हमारे घर पे, तभी बताएंगे हम लोग। अभी नहीं, जो भी कर रहे ना बहुत गलत मुंबई पोलीस सपोर्ट नाही करत आहे आम्हाला। आम्ही आमच्या हक्कासाठी लढतो आहे। हे सरकार नाही बरोबर, ही सरकार हटली पाहिजे इथून। लोकांना ताब्यात देण्यात ही तानाशाही पुन्हा सहन केली जाणार नाही। ही एक क्रांती आहे प्रत्येक युवकासाठी, सगळ्यांनी जागे व्हा। आज जे काही चाललंय तुम्ही बघताय, मुंबई पोलीस कशा प्रकारे या विद्यार्थ्यांना नेऊन आतमध्ये डांबून ठेवताय। हा प्रकरण इतका चिघळेल, मोदी आता तरी बाहेर ये, उत्तर दे। आम्ही खूप सन्मानाने तुझ्याशी बोलत होतो, पण काही अर्थ नाहीये, बाहेर ये। हम लोग बातों से नहीं मार रहे, लोग मार रहे हैं हम लोग को उठा के लेके जा रहे हैं लोग। तर सरकार बोलायला का तयार नाहीये, आमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला का तयार नाहीये असा आक्रमक प्रश्न या आंदोलनकर्त्यांनी विचारलेला आहे। जर दडपशाही करून हे विद्यार्थी मागे हटत नाहीयेत, आपण पाहतोय लाठीचार्ज होतोय, त्याला ताब्यात घेण्यात येते, तरी देखील विद्यार्थी आपल्या आंदोलनावर ठाम आहेत। मुळात सरकार कोणाला घाबरतंय असा प्रश्न देखील या काही आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केलाय। जर पेपर फुटला, नीटचा पेपर फुटला, हे सरकारनं मान्य केलेलं होतं, त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे, मग सरकार विद्यार्थ्यांशी बोलायला का घाबरतंय, कुठे अडचण येतेय? जर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा का घेतला जात नाही असा प्रश्न देखील आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केलाय। या ठिकाणी बंदोबस्त जो आहे तो कायम ठेवावा लागणार आहे, कारण थोड्या संख्येने आणि वेगवेगळ्या ग्रुपने जे आहेत या ठिकाणी कार्यकर्ते जे आहेत आणि विद्यार्थी संघटनेचे काही जे सदस्य आहेत ते या ठिकाणी चैत्यभूमी या ठिकाणी आंदोलन करण्यासाठी या ठिकाणी दाखल होत आहेत। त्यामुळे पोलिसांची जी आहे ते या ठिकाणी आता नाकीनऊ आपल्याला ही दोन दृश्य आपण पाहतोय। राजधानी दिल्लीमध्ये सीजेपीचं आंदोलन आणखीन पेटत चाललेलं आहे, दुसरीकडे मुंबईतही आंदोलनाला आपण पाहतोय कशा पद्धतीनं एक हिंसक वळण आलेलं आहे। पोलिसांकडून आंदोलनकर्त्यांची धरपकड सुरू आहे। आपण राजधानी दिल्लीतली दृश्य पाहतोय, तरुणींना अक्षरशः अमानुष पद्धतीनं उचलण्यात येत आहे, त्यांचे कपडे फाटले जात आहेत, त्याकडे देखील दुर्लक्ष केलं जात आहे। सरकार इतकं अमानुष पद्धतीनं या सगळ्या विद्यार्थ्यांवर का अत्याचार करतो असा प्रश्न देखील उपस्थित होतोय। सुसाईड करण्यापर्यंत मुलांची मानसिकता जाते आणि आपण बघतोय की अशा पद्धतीनं तरुणांना जे आहे ते पोलीस ताब्यात घेत असलेले बघायला मिळत आहे। आपण बघतोय की सध्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे आहे ते आपण बघतोय की महिलांना जे आहे ते वारंवार ताब्यात घेण्यासाठी मोठी महिला पोलिसांची कुमक या ठिकाणी मागवलेली बघायला मिळते आणि कशा पद्धतीनं हे आंदोलन जे आहे ते पोलिसांनी या ठिकाणी मागवलेलं सध्या बघायला मिळतं। मोठा फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आणि आपण बघतोय की प्रत्येक ठिकाणी सध्या पोलीस ज्या ठिकाणी मुलं ग्रुप करून उभे आहेत ते त्या परिस्थिती त्या ठिकाणून खरं तर तरुणांना जे आहे ते हटवण्याचं काम मोठ्या प्रमाणात इथे सुरू असलेले बघायला मिळत आहे। पण बघतोय की काही महिलांना काही वेळेपूर्वी या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलं होतं आणि आता आपण बघतोय काय स्थिती या ठिकाणी सध्या बघायला मिळते। एकूण जर बघितलं परिसरामध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणात बंदोबस्त जो आहे तो लावलेला आहे आणि पोलिसांना जे आहे ते पोलीस बंदोबस्त या ठिकाणाहून हटवू शकत नाहीत। याचं कारण की न बोलता उचललंय मला या ठिकाणी महिला ज्या आहेत, मुली आहेत, त्यांना देखील आता ताब्यात घेतलेलं बघायला मिळतं। आपण बघतोय की महिलांना जे आहे ते ताब्यात या ठिकाणी पोलीस घेत असलेल्या बघायला मिळत आहेत। अनेक महिलांना या ठिकाणी सध्या ताब्यात घेतलं जात असल्याचं दृश्य सध्या बघायला मिळत आहे। कारण एकीकडे मोठ्या प्रमाणात खरं तर आंदोलनकर्त्यांना या ठिकाणी पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे
या सोबतच आपण बघतोय की अनेक महिला अनेक मुली ज्या आहेत त्या देखील या ठिकाणी ताब्यात घेतल्या जात आहेत. आपण बघतोय की एक काकू आहेत त्यांना देखील या ठिकाणी ताब्यात घेतले जात असल्याचं